गणपती पाठोपाठ आता गौऱ्याचेही घरोघरी आगमन झालेले आहे। महालक्ष्मीचं सध्या ठिकठिकाणी आपल्या घरी मांडताना आपल्याला लोक दिसत आहेत। काय आम काय खास स्वतः आमदार मेघना बोर्डीकर यांच्या घरी काही वेळापूर्वी गौऱ्यांचे आगमन झालेले आहे। विधिवत पूजा अर्चा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। स्वतः आमदार मेघना बोर्डीकर आहेत आपल्यासोबत। दीदी काय सांगाल, विधिवत पूजा करण्यात आली, काय भावना आहेत? निश्चितच राज्यातील आणि माझ्या जिल्ह्यातील खास करून जिंतूर सेलूतील सर्वांना सुख समृद्धी महालक्ष्मीचे गौरीचे सारखे राहोत, सदैव राहोत, ह्याच मागणी मी या ठिकाणी गौरी पूजनाच्या वेळेला केलेली आहे। मोठ्या पारंपरिक पद्धतीने घरी पाहण्यात आपल्याकडे की विधिवत पूजा अर्चा झाली, कशी भावना? पूर्ण कुटुंब एकत्रित होतं? आम्ही नेहमीच इथे जिंतूरलाच गौरी पूजन होतं आणि आई, माझे बाबा ह्या आवर्जून ह्या तिन्ही दिवस घरीच असतात आणि एक चांगल्या पद्धतीने हे पूजन करून सर्वांच्या सुख समृद्धीसाठी आम्ही प्रार्थना करतो। मतदारसंघासहित जिल्ह्याभरामध्ये विघ्न आलंय, मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली, काय नेमकी आता मागणी केली देवाकडे तुम्ही? येणारं पीक हे चांगलं यावं हीच मागणी मी महालक्ष्मीकडे केलेली आहे। सगळ्यांना आनंद महालक्ष्मीच्या आशीर्वादाने मिळावा। काही दिवसावर विधानसभा येऊन ठेपली आहे, त्या अनुषंगाने काय मागणी केली? नाही, आशीर्वाद सदैव सर्वांच्या वरती राहावेत, सगळ्यांच्या मनामध्ये आनंद राहावा आणि निश्चितच लाडक्या बहिणीमुळे ह्या महाराष्ट्रातील आणि खास करून माझ्या जिंतूर सेलूतील सर्व बहिणी ह्या आनंदी आहेतच आणि यापुढे सुद्धा आनंदी राहणारच आहेत। काही विशेष मागणी केली नाही मतदारसंघात? सदैव आशीर्वाद, माझ्या चांगलं काम माझ्या हातून घडत राहो यासाठी सदैव गौरीचे महालक्ष्मीच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे ही मागणी केलेली आहे। तर एकूणच गौरीचे आशीर्वाद माझ्या मतदारसंघाच्या मागे राहू दे अशीच या ठिकाणी विधिवत पूजा अर्चा करत या ठिकाणी आमदार मेघना बोर्डीकर यांनी मागणी केली। तर पारंपरिक पद्धतीनं गौऱ्या त्यांच्या घरी मांडण्यात आलेल्या आहे, विधिवत पूजा अर्चा झाली आणि त्याच्यासाठी विशेष करून त्यांचा मुलगा लंडन येथून या ठिकाणी उपस्थित झाला आहे। एकूणच मोठ्या कौटुंबिक सगळे सदस्य उपस्थित होते आणि थाटामाटात या ठिकाणी पूजा अर्चा झाली आणि पारंपरिक पद्धतीने कुठेतरी आमदार मेघना बोर्डीकर यांच्या घरी गौऱ्यांचं आगमन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, जिंतूर, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।